अजित पवार सध्या कुठे आहेत? अजित पवार आजारी आहेत का? मग त्यांना झालेला नेमका आजार कुठला? अजित पवार यांना एवढा कुठला मोठा आजार झालाय की आज उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला निमंत्रण असून सुद्धा अजित पवार दिल्लीला गेलेले नाहीत। साधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अजित पवार गायबच आहेत। कारण IPS अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार फार कुठे दिसलेले नाहीत आणि बोललेले सुद्धा नाहीत। अंजना कृष्णा यांच्या संदर्भात प्रतिक्रिया विचारली की अजित पवार एवढंच सांगतात की माझी प्रतिक्रिया मी ट्विट केली आहे, निर्भीड तडफदार अजित पवार यांचा असा सारखा मिस्टर इंडिया नेमका का होतोय जाणून घेऊयात। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर, समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको होय, अजित पवार चुकीचेच होते आणि IPS अधिकारी अंजना कृष्णा बरोबरच होत्या। तहसीलदारांनी हा अहवाल दिलाय। सोलापुरातल्या कुरडू गावात अवैधरित्या मुरुम उत्खनन थांबवायला गेलेल्या पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी झापलं होतं। त्यानंतर सोलापुरातल्या कुरडू उत्खनन प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अहवाल येऊ द्या असंही म्हटलं होतं। आता तो अहवाल आलाय आणि अहवाल म्हणतोय ते उत्खनन बेकायदेशीरच होतं। जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल काय म्हणतोय पहा। माढा तालुक्यामध्ये कुरडूमध्ये दादाराव माने यांच्या शेतातून 120 ब्रास अवैध मुरुम उत्खनन करण्यात आलं। उत्खनन केलेला मुरुम शिराळ कुरडू अंबड या पाणंद रस्त्याच्या कामासाठी वापरलाय। उत्खननाबाबत कुठलीही पूर्व परवानगी घेण्यात आली नव्हती। बेकायदेशीररित्या हे मुरुम उत्खनन करण्यात आलंय। याचा सरळ साधा सोपा अर्थ असा की IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई बरोबर होती आणि अजित पवारांनी अंजना यांना झापलं ते चुकीचं होतं। त्यामुळेच आता अजित पवारांना काय शिक्षा होणार असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय। तर अजित पवारांची दादागिरी मोडून काढू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। आणि अशा सगळ्या गोष्टी, सगळे अवैध धंदे, गुंडगिरी करणारे लोक हीच या सगळ्या राजकारण्यांना हवी असतात आणि आज ते थेट सरळ दिसले की अजित पवारांनी त्यांना पूर्ण समर्थन दिलं। एवढंच नाही तर त्या IPS अधिकाऱ्यांना धमकवलं। यासाठी ना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती मी तर नक्कीच करणार आहे, आपणही करावी अशी माझी विनंती आहे। वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी करणं, चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणं, प्रशासनावर दबाव आणून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पडणं, अशा प्रकारची दादागिरी अजितदादांची चालू आहे। 2014 ते 19 या काळामध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी करून ते अडचणीत आले त्याच रस्त्यानं ते पुन्हा चाललेले आहेत, पण आता आम्ही गप्प बसणार नाही। ही घटना होती 31 ऑगस्टची। सोलापुरातल्या कुरडूमध्ये अवैध मुरुम उत्खनन सुरू होतं। DSP अंजली कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या। पोलिसांनी मुरुमाचं उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली। यावेळेला उत्खनन करणारे आणि अधिकारी यांच्यात मोठा वाद झाला। उत्खनन करणारे लाठ्याकाठ्या घेऊन आले, अधिकाऱ्यांना दमदाटी केली, पण अंजली कृष्णा मागे हटल्या नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बाबा जगताप यांना तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच फोन लावला। त्यांना DSP अंजली कृष्णा यांच्याकडे फोन दिला। यावेळेला अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, पण अंजली कृष्णा यांनी फोनवरून कोण बोलतंय हे मला कसं कळणार असा सवाल केला। मग काय, अजित पवारांच्या रागाचा पारा चढला। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर, समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको। या प्रकरणी आता सोलापूरचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही उडी घेतली। त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता, त्याने कॉन्फरन्स करून अजितदादांना फोनवर घेतलं। त्यानं काही डायरेक्ट अजितदादांना फोन लावला नव्हता। जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली। अजित पवारांचं चुकलं असाच जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाचा रोख आहे।
IPS कृष्णा यांना फोनवरून झापल्यानंतर अजित पवार गायब आहेत। अजित पवारांचं कार्यालय म्हणते अजित पवार आजारी आहेत। या प्रकरणानंतर अजित पवारांनी फक्त 2 ओळींचं ट्विट केलं होतं। माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता। एवढी प्रतिक्रिया दिल्यानंतर अजित पवार याबाबत काहीही बोललेले नाहीत आणि कुठे दिसले सुद्धा नाहीत। उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीला अजित पवार निमंत्रण असूनही गेले नाहीत। तसा कुठलाही वाद झाला की गायब होणं ही दादांची परंपराच आहे। 2019 मध्ये आमदारकीचा राजीनामा दिल्यावर अजित पवार गायब झाले होते। 24 ऑक्टोबर 2019 ला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार गायब झाले। 3 दिवसांनी दादा म्हणाले आराम करत होतो। सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू असताना मंचावरून अजित पवार गायब झाले। नोव्हेंबर 2022 मध्ये नाशिक शिर्डीमध्ये पक्षाच्या अधिवेशनालाही अजित पवार उपस्थित नव्हते। नोव्हेंबर 2023 मध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापलेला असताना दादा गायब झाले, म्हणाले डेंग्यू झाला होता। आताही जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावेळी अजित पवार दूरच होते। तसे अजित पवार एकदम दबंग आणि डॅशिंग, कुणी अंगावर आलं की त्याला शिंगावर घेणारे। पण संकटाची परिस्थिती आली की त्याला सामोरं जाण्यापेक्षा अजित पवार दूर का पळतात हे कोड आहे। आता कुरडूतला अहवाल आल्यावर अजित पवारांना बोलावं तर लागेलच। IPS अंजना कृष्णा यांना का झापलं, अजित पवारांना उत्तर द्यावंच लागेल। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी, मुंबई।